त्याचं राजकारण योग्य दिशेने नेण्याच्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नाचा मोठा वाटा केली जो जबाबदारी एकनाथ शिंदेंच्याकडे. मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी महाराष्ट्र कसा पुढे जाईल यासाठी प्रयत्न केले. शिवाय त्यावेळी त्यांनी सर्वच पक्षांच्या नेत्यांना सोबत घेण्याचा प्रयत्न केला. अशी कौतुकाची थाप शरद पवारांनी एकनाथ शिंदेंना दिली. एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार शरद पवारांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या पुरस्कार वितरणानंतर शरद पवार बोलत होते. दिल्लीत हा सोहळा पार पडला. यावेळी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदेही उपस्थित होते. यावेळी शरद पवारांनी एकनाथ शिंदे यांचे तोंड भरून कौतुक केले. एकनाथ शिंदे यांनी आपली कारकीर्द ठाणे महापालिकेपासून सुरू केली. ज्या दिग्गजांनी ठाण्यात चांगलं काम केलं ते काम एकनाथ शिंदे यांनी पुढे नेलं. ते मुख्यमंत्री असताना त्यांनी महाराष्ट्राचा विकास कसा होईल यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. हे करत असताना त्यांनी कधी पक्षाचा विचार केला नाही. सर्वांबरोबर त्यांनी सुसंवाद ठेवला. वेगवेगळ्या प्रश्नांची सोडवणूक त्यांनी त्यांच्या काळात केली. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, वसई, विरार हा झपाट्याने नागरीकरण होणारा भाग आहे. या भागात प्रश्नाची जाणकारी असलेला नेता कोण असेल याची माहिती घेतली तर तो नेता एकनाथ शिंदे आहे, असंही शरद पवार यावेळी म्हणाले. या भागातल्या समस्याची सोडवणूक करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला असे ते म्हणाले. शिंदेकडून शिंदेंच्या जावयामार्फत हा पुरस्कार दिला जात असल्याचंही शरद पवारांनी यावेळी आनंद व्यक्त केला. हा एक योगायोग असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान साहित्य संमेलन दिल्लीत होत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. स्वातंत्र्यानंतर दिल्लीत साहित्य संमेलन झालं होतं. त्याला पंडित जवाहरलाल नेहरू आले होते. त्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष काकासाहेब गाडगीळ होते अशी आठवणही सांगितली. त्यामुळे राजधानीत राहणाऱ्या मराठी माणसासाठी हे संमेलन असल्याचे ते म्हणाले. यामुळे दिल्लीकर मराठी माणूस खुशीत आहेत. ते या संमेलनात पंतप्रधानांच्या भाषणाची वाट पाहत आहेत. सध्या दिल्लीत मराठी साहित्य संमेलनाची चर्चा असल्याचेही ते यावेळी म्हणाले. तर ही होती मित्रांनो शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांची स्तुती केल्याबद्दलची माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र मित्रांनो.